अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। भाजप ज्या पद्धतीनं लोकशाही संपवण्यासाठी खालच्या पातळीवर आलेली आहे, ऐन निवडणुकीच्या वेळेस भाजप सरकारने काँग्रेसचे खाते गोठवणं, पर्यायानं लोकशाही संपवणं हा हेतू आहे। भाजपचे इन्कम टॅक्सचा हिशोब दिला काही सांगावं, गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने पैसे घेतले, लोकशाही वाचवणं हे सर्वांची जबाबदारी आहे। काँग्रेस उमेदवाराचा IFSC कोड जाहीर करणार, काँग्रेसच्या उमेदवाराला जे काही आर्थिक मदत असेल ती द्यावी, असे महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आवाहन करतोय। परिवारवाद शब्द वापरून भाजप भ्रम निर्माण करतोय। शेतकऱ्यांना, तरुणांना, कामगारांना आणि महिलांना आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं का? जनतेचे प्रश्न काँग्रेस मांडणार, भाजपने उत्तर द्यावं। भारताला विकून देश चालवणारी लोक देशात बसलेत। देवेंद्र फडणवीस निवडणूक लढायला उभं राहायला पाहिजे होतं। महाविकास आघाडीचे सर्वात जास्त खासदार निवडून येतील। भाजपचे सेटिंग खासदार सांगतात 400 जागा संविधान बदलण्यासाठी पाहिजेत। भाजप 400 पार नाही तर 420 आहे। महायुतीत महाभारत सुरू आहे। भाजपचे कार्यकर्ते ED CBI हे मजबूत आहेत। बघा, आंबेडकर साहेबांच्या बद्दल त्यांची युती पहिले त्यांच्याबरोबर झालेली होती, ती का तुटली मला त्याच्याबद्दल माहिती नाही। पण आमचा प्रयत्न आहे, आम्ही परवा पण जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही पवार साहेबांना सांगितलं की यांना आपल्या महाआघाडीमध्ये समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला काही जागा देता आल्या तर ते पण आम्ही देऊ। आणि त्या पद्धतीची बोलणी त्यांच्या वतीनं सुरू आहे असं मला वाटतं। बिल्कुल है, लोकतंत्र बचाने के लिए आज वो जरूरत हो गई है। चुनाव के समय में कांग्रेस पार्टी के सभी अकाउंट फ्रीज किए गए हैं। परसों ही हमारे नेता राहुल गांधी जी, मल्लिकार्जुन खड़गे जी, सोनिया जी गांधी, सब लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर देश के सामने ये बात रखी। अब पार्टी फंड अगर उम्मीदवार को नहीं मिलेगा तो चुनाव लड़ना मुश्किल होगा, और इसलिए मैंने आह्वान किया है कि हमारे जो उम्मीदवार है, उम्मीदवारों को लोगों ने 10 रुपया हो, 5 रुपया हो, 50 हो, 100 रुपया हो, जो भी हो, जिसके इससे वो पैसे दे। क्योंकि ये जो आज़ादी की लड़ाई जब हमने लड़ी थी कांग्रेस ने, जब इस देश को आज़ाद हमने करवाया था कांग्रेस ने, तब भी यही परिस्थिति थी। लोगों ने उस समय भी पैसा जमा करके आज़ादी की लड़ाई कांग्रेस को लड़वाई थी, और आज वही परिस्थिति आ गई कि लोग, आज देश का लोकतंत्र और संविधान दोनों खतरे में है। और ऐसे समय में लोगों का योगदान उसमें होना चाहिए। बीजेपी की ये काली करतूत जो है, अपोजिशन को खत्म करना, तो लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करना है। और इसलिए कांग्रेस पार्टी का राज्य का प्रमुख करके मैं ये आह्वान कर रहा हूँ। उनको क्या जरूरत है? उन्हें तो जो कत्ल खाने हैं, जो गौमांस निर्यात करने वाले जो कंपनियां हैं, उनसे पैसे लिया है। मैंने कल ही उस दिन आपको मीडिया में दिखाया, पाकिस्तान से पैसा मिला है उनको, जब पुलवामा की घटना के 2 हफ्ते के बाद। तो आखिर इनको तो पाकिस्तान से भी पैसा मिल रहा है, गोमांस निर्यात करने वाले भी पैसे दे रहे हैं। हजारों करोड़ रुपए लोगों ने जमा किया, और वो माननीय सुप्रीम कोर्ट ने निर्देश में लाके दिया है किसने किसने पैसे दिया है। आरोप नहीं है, वस्तुस्थिति है। वो क्यों लोगों से पैसा जमा कर रहे हैं? इनको तो गो हत्या करने वालों भी पैसे दे रहे हैं। तो ये नौटंकी बीजेपी ने बंद करना चाहिए, नहीं तो भाजप के प्रेशर से, हमारे जो नरेंद्र मोदी की सरकार के प्रेशर से हमारे अकाउंट बंद किए गए हैं, वो खोल देना चाहिए। नाही, त्यांचे खासदार सिटिंग भाजपचे कर्नाटकचे, त्यांनी सांगितलं की 400 जागा आम्हाला कशाला पाहिजे, की आम्हाला संविधान बदलवायचं आहे। 400 जागा त्याचे 400 पार, 420, 400 पार नाही आहे, बीजेपी 420। आणि त्या हेगडेने सांगितलं, याला म्हणा आता राहू दे ना, तू कशाला इकडेच राहा आपल्या कामठीमध्ये। काही पण होऊ शकलं असतं आतापर्यंत महायुतीमध्ये, पण ते कार्यकर्ते ED आणि CBI ते फार मजबूत आहेत ना, त्याच्यामुळे महायुती चाललेलं आहे। म्हणजे EDच्या CBIच्या धाकावर सध्या एक संघ दिसत आहे। कार्यकर्ते आहेत ते भाजपचे, फार मजबूत कार्यकर्ते। मी त्या दिवशी सांगितलं की मी प्रदेश अध्यक्ष आहे, प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदाऱ्या संघटनात्मक असतात, त्या प्रचाराच्या जबाबदाऱ्या असतात, आणि त्याच्यामुळे पक्षाने भूमिका मांडलेली होती, आणि तुमच्या चॅनलवर ते आलं होतं की प्रश्नार्थक चिन्हामध्ये। पण मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, तुम्ही जे यादी दाखवता त्याच्यामध्ये 80% बरोबर आहे, 20% मध्ये थोडा बदल येणार। आता 90% बरोबर झाले, आता 100%वर आम्ही पोहोचलो। आता नवीन जे नावं येतात ते तुमच्याजवळ नव्हती ती नावं, त्याच्यामुळे तुम्ही जो कयास बांधलेला होता त्याच्याबद्दल आहे आपली पक्ष श्रेष्ठी
जो निर्णय घेतो तो आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते पालन करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही लढत नाही, त्याचा दुःख नाही आहे त्यांना, त्याचं दुःख त्यांना दुसरं आहे. नाना पटोले मोकळा आहे तर हा आमची इकडे हालत खराब करेल. मी अजूनपर्यंत यांनी गोंदिया भंडारीची जागा डिक्लेअर नाही केलेली आहे की त्यांना अनिल वेळी वाटतं की नाना पटोले पुन्हा फॉर्म नको भरून टाकू. त्यामुळे अजूनपर्यंत गोंदिया भंडारीची जागा त्यांनी डिक्लेअर केली नाही. तर त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपने हे सोडा, तुम्ही जनतेचे मुद्दे मांडा ना. तुम्हाला बघा असा होतं तर मग देवेंद्र फडणवीसनी उभं राहायला पाहिजे, सगळे मोठ्या नेत्यांनी उभं राहायचं. तर हे आरोप अशा पद्धतीचे लावण्यापेक्षा भाजप तुम्ही 10 वर्ष सत्तेत आहात, राज्यात आणि केंद्रात, तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोला. शेतकऱ्यांच्या शेताला लाईन नाही, आता व्होल्टेज मिळत नाही, शेतकऱ्यांचे पंप जळतात आहे, शेतीच्या मालाला भाव नाही, पिकं वाळत चाललेली आहेत, त्याच्यावर बोलत नाही. ते का नाही बोलत? जनतेचे प्रश्न बोला. नाना पटोले आपल्या जागेवर बरोबर आहे, नाना पटोले सगळीकडे प्रचार करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून आणण्यामध्ये यश आम्हाला प्राप्त होईल. तुम्ही चित्र बघा. देशावर आपण लोकांचं मतं डायव्हर्ट करू नये एवढीच भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. नाही, तुम्ही अर्थ नाही समजला. आज आमच्या काँग्रेस पक्षाचे खाते गोठवण्याचं काम भाजपने केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की इन्कम टॅक्सचं यांनी भरलं नाही, हिशोब दिला नाही म्हणून आम्ही ते खाते गोठवले असं सांगतात. तर भाजपने कुठे इन्कम टॅक्स भरलेला आहे? त्या पक्षाने सुद्धा इन्कम टॅक्स भरलेला नाहीये. कुठल्याही राजकीय पक्षाला एवढं इन्कम टॅक्सची हे नसते, ते मागं पुढं चालत राहतात. भाजपने सुद्धा भरलेलं नाही. पण ही निवडणुकीच्या काळात भाजपने ज्या पद्धतीने काँग्रेसचे खाते गोठवले, म्हणजे भाजप किती घाबरलेली आहे की काँग्रेसजवळ पैसेच नसले पाहिजे. आणि म्हणून मी आज काँग्रेस पक्षाचे खाते गोठवल्यामुळे आमच्या उमेदवाराकडे पैसे नाहीत, पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला आपलं एक खातं उघडावं लागतं निवडणुकीचं, आणि त्या खात्यामध्ये जनतेने 50 रुपये 100 रुपये टाकावे आणि एक आम्ही त्यामध्ये IFSC कोड आम्ही त्यामध्ये देऊ. त्या कोडच्या माध्यमातूनही लोक ऑनलाईन त्या ठिकाणी पैसे भरतील. पण हे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जी भूमिका मांडतो आहे ते याच्यासाठी मांडतो आहे की आज लोकशाही वाचवणं, संविधान वाचवणं हे फक्त काँग्रेस पक्षाची जबाबदारी नाही, तर आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे. भारताला विकण्याचं काम आणि भारत विकून चालवणारी लोक जे देशात बसलेली आहे आणि संविधानिक व्यवस्था पूर्ण संपवणारी लोक जे भाजपच्या रूपाने, नरेंद्र मोदीच्या सरकार रूपाने बसलेली आहे, याला आपल्याला परास्त करायचं असेल तर जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं, हे आवाहन मी या निमित्तानं केलेलं आहे. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.